आज माझं गाण्याचं शिक्षण स्मारकामध्येच वर्षा भावे यांच्याकडे कलांगण या क्लासमध्ये झालेलं आहे. सो आज इथे परीक्षक म्हणून येऊन मला खूप छान वाटतं आहे आणि मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात, की समूहगीताच्या स्पर्धा किंवा पेट्रिऑटिक गाण्याच्या स्पर्धा म्हटलं की वर्षभर कधी एकदा त्या स्पर्धा येतात असा असायचा. तर खूप छान गायली मुलं. याचा आनंद आहे की या वयातल्या मुलांनासुद्धा सावरकर कोण होते, मधुकर गोळवलकर कोण होते किंवा वसंत बापट कोण होते, याचं एक या गाण्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने त्याचा अभ्यास करायला मिळतोय. शिवकल्याण राजासारखे अल्बम त्यांना ऐकायला मिळतात, त्यातली ते गाणी गात आहेत, याचा खूप आनंद आहे. आणि मी त्यांना एवढंच सांगेन की अशी भरपूर गाणी ऐकत राहा, जेणेकरून तुमचा गाण्याचा स्टॉक खूप वाढेल. आणि मला याच्यातून एक शिकायला मिळालं की मला सुद्धा अजून छान छान गाणी कंपोज करायला आवडतील, देशभक्तीपर गीता. अजून खूप डीपली त्यात गाण्याचं शिक्षण घेऊन, शास्त्रोक्त पद्धतीने गाणं शिकून अभ्यास केला तर अजून नक्कीच सुधारणा होतील. आत्ता बरेचदा काय होतं, 10 मुलं असतील तर त्याच्यातली 5-6 मुलं शिकतात, अदरवाईज 1-2 मुलं शाळेच्या ग्रुपमधले आहेत आणि ती अशीच गायला आली आहेत, असं पण होतं. पण त्यांनी जर अजून छान कोणाकडे जाऊन गाणं शिकलं, त्याच्या नोटेशन्सचा अभ्यास केला, तर अजून त्यांना पुढे गायक म्हणून किंवा संगीतकार म्हणून किंवा एक म्युझिशियन म्हणून त्यांची ग्रोथ होण्यासाठी खूप फायदा होईल.